अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। अबे साले मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ। म्युझिक स्टार नाही ब्रो, चंद्र आवडतो आपल्याला. चंद्रावर असतो नेहमी. अभी मजा आएगा ना भिड़ो. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रियोमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये आपण तोच व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. ओके, तर काय विषय ना भावांनो, तुम्हाला जो व्हिडिओ क्रिएट करायला जे पण काही मटेरियल व प्रोसेस लागणार आहे ना, त्याविषयी आपण इथे थोडंसं बोलून घेऊ. ओके, आजचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत भावांनो अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरती. अलर्ट मोशनचं जर का तुमच्याकडं प्रो व्हर्जन नसेल तर तुम्ही आपल्या इजी स्क्रीनवरती नाव बघू शकता. इथून तुम्ही ते इझिली ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ओके, आणि राहिला विषय इथून नसेल करायचं तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती देखील अगदी इझिली भेटून जाईल. विषय एवढा आहे, वॉटरमार्क येतो आणि ते म्हणजे प्रो व्हर्जन नसतं. ओके, आणि मटेरियलचा विषय राहिला तर टेलिग्रामला अपलोड केलेलं आहे. आणि टेलिग्रामवरती काही नाही भावनो, फक्त एक आपला फोटो असणार आहे, बाकी विषय काही नाही. शक्य झालं तर टेलिग्रामवरती जायचं आहे, टेलिग्रामला देखील जॉईन व्हायचं, कारण की तिथं आपलं नेहमीचं मटेरियल अपलोड झालेलं असतं. ओके, एवढं करून झाल्यानंतर बॅक येऊन अलर्ट मोशन ॲप्लिकेशन इथं ओपन करायचं आहे. आणि काय विषय ना, XML फाईल मी तयार करून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. तुम्ही सर्वात आधी XML फाईल देखील डाउनलोड करायची. ओके, पासवर्ड वगैरे काही नाही आहे, सिम्पली अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. खाली टेम्पलेटचं ऑप्शन दिसेल कोपऱ्यात, याच्यावरती क्लिक करून वरती अपलोड XMLचं फाईल दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं वरती तुम्ही 3 डॉटवरती क्लिक करून सर्वात तुमची जीमेल इथं सिलेक्ट करायची जिथे तुम्ही आपली फाईल डाउनलोड केली ती. ओके, एवढं करून झाल्यानंतर सर्चच्या आयकॉनवरती जायचे. तुमच्या कीबोर्डमधल्या तुम्ही सर्वात आधी नाही का ह्याच्या 2 लाईनी ना ह्या इथं सर्च करायचे आहे. ओके, बघू शकता ट्रेंडिंग संभाता सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग आपली फाईलचं नाव आहे. इथं फाईल आली, सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय ती अशा प्रकारे इथं एक्सपोर्ट होईल. तर थोडं इथं वेट करायचं आहे फाईल एक्सपोर्ट होईपर्यंत. ओके, बघू शकता अशा प्रकारे ती इथं एक्सपोर्ट होऊन. सिम्पली नेक्स्टच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू टाईमलाईनवरती तिला इथं घेऊन यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारची आपली जी फाईल असणार आहे, इथे तुम्हाला काहीसुद्धा करायची गरज राहणार नाही. ऑलरेडी एकदम व्हिडिओ इथं एडिट झालेला आहे. सिम्पली तुम्हाला इथं फोटो रिप्लेस करायची. तर फोटो कशी रिप्लेस करायची चला ते देखील तुम्हाला इथं सांगून देतो. ओके, तर काय विषय ना, सिम्पल खाली यायचं आहे, फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जायचं. JPGचं आयकन दिसतं ना, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमच्या मोबाईलची गॅलरी इथं ओपन होईल. सिम्पली खाली स्क्रोल करून तुमचा जो पण कोणता फोटो आहे ना तो सिलेक्ट करून वरती प्लसच्या आयकनवरती क्लिक करून इथं ऑलरेडी फोटो ॲड होऊन जाईल. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना सेम प्रोसेस करायचे. समोरच्या फोटोवरती जायचे, कलर अँड फिल्ममध्ये जाऊन JPGच्या आयकनवरती क्लिक करायचे. तुमच्या गॅलरीतून तुमचा जो पण कोणता फोटो असणार ना तो फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करून प्लसच्या आयकनवरती क्लिक करून फोटो इथं ॲटोमॅटिकली अप्लाय होऊन जाईल. सेम प्रोसेस तुम्ही समोर जेवढे पण फोटो आहे ना पूर्ण फोटोला सेम प्रोसेस करायची. एवढं केल्यानंतर तुमच्या व्हिडिओला तुम्हाला काय सुद्धा करायची गरज नाही. ती कॉपी इफेक्ट, पेस्ट इफेक्ट ते रिकामं झंझट आपण इथं ठेवलेलं नाही आहे की नाही. तर ऑलरेडी तुमचा व्हिडिओ इथं फोटो रिप्लेस करून झाल्यानंतर इथं क्रिएट होऊन जाईल. आता आपला जे 2 फोटो राहिले ना, मी देखील हे 2 फोटो इथं रिप्लेस करून घेतो. ओके, परत एकदा सांगतो भावनो, फोटोवरती क्लिक करायचे. ओके, फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममधून JPGच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तुमच्या मोबाईल गॅलरीमधून तुमचा एक फोटो सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून त्याला इथं घेऊन यायचे. एवढं करून झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं क्रिएट होऊन जाईल. सिम्पली आता काय विषय ना, ही जी तुम्हाला एक लाईन दिसेल बघा वरती, ही जी 2 नंबरची जी लाईन आहे का, सिम्पली हिच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही आधी. ओके, 2 नंबरच्या लाईनवरती क्लिक करून वरती डिलीटचं ऑप्शन दिसेल, इथून डिलीट होऊन जाईल. याच्यात तुमचा व्हिडिओ जो एकदम लोगो फ्री होऊन जाईल, आहे की नाही. तर एवढं करून झाल्यानंतर वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट बटन दाबून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची.
तर फायनली भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तुमचा तसा इथं स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या वॉच चॅनलवरती असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. ओके, तर भेटू भावांनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना जिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.